20 जानेवारी लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. मोबाईलच्या एसएमएस कडे लक्ष ठेवा. महिलांच्या खात्यामध्ये आजपासून लाडकी बहिणीच्या जानेवारी महिन्याचे म्हणजे 7व्या हप्त्याचे पैसे जमा होणार. महिलांना मोबाईलवरती एसएमएस येणार आहे पैसे जमा झाल्याचा. या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजना 7वा हप्ता आजपासून वाटप होणार आहे. महिलांच्यासाठी आनंदाची बातमी. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी ही ऑथेंटिक अपडेट आपण YouTube वरती मराठी अनिकेत YouTube चॅनलवरती सर्वात अगोदर देत आहोत. बघा तुम्हाला आजपासून पैसे पडल्याचा एसएमएस येणार आहे. महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. सर्वात मोठी खुशखबर लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. तर या ठिकाणी बघा सर्व महिलांसाठी सूचना. या ठिकाणी बघा मोबाईलच्या एसएमएस कडे लक्ष ठेवा. महिलांच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा होणार आहेत. बघा कोणत्याही क्षणी तुम्हाला एसएमएस येऊ शकतो की तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत. आणि ही अपडेट मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वात अगोदर देत आहोत. तर या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजना आजपासून महिलांच्या खात्यामध्ये 7व्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे. त्यानंतर बघा लाडकी बहिणीचा जो जानेवारीचा हप्ता आहे म्हणजेच 7वा हप्ता आहे तो आता महिलांच्या खात्यामध्ये लगेच वाटप होणार आहे. कारण की महायुती सरकारने केले आर्थिक नियोजन अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. आणि त्यांनी घोषणा सुद्धा केली आहे की लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता लगेच महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. सर्व महिलांच्यासाठी खुशखबर. कारण की आजपासून महिलांच्या खात्यामध्ये 7वा हप्ता वाटप होतोय. सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तर बघा कधीपर्यंत हे पैसे वाटप होणार, किती वाजता सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे पडणार, तुम्हाला एसएमएस कधी येणार, सर्व माहिती सांगणार आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज करताना बऱ्याचशा महिलांनी पोस्ट बँकेचे खाते दिलेले आहे. तर ज्या महिलांनी पोस्ट बँकेचे खाते दिलेले आहे अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. परंतु पोस्ट बँकेचे खाते दिल्यानंतर कधी कधी त्यांचा एसएमएस जो असतो पैसे जमा झाल्याचा तो उशिरा सुद्धा येतो. त्यामुळे तुम्हाला लेट सुद्धा समजू शकते. त्यामुळे तुम्ही बॅलन्स चेक करत राहा, त्यानंतर तुम्हाला समजेल. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण संदर्भात सर्वात मोठी घोषणा झालेली आहे. ती घोषणा म्हणजे 26 जानेवारीच्या अगोदर लाडकी बहिणीच्या 7व्या हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. बघा 26 जानेवारीच्या अगोदर सर्व महिलांना लाभ मिळणार आहे. या ठिकाणी बघू शकता त्यांनी ऑफिशियली या ठिकाणी ट्विट करून माहिती दिलेली आहे. महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी काय ट्विट केलेले आहे आता आपण त्याविषयी माहिती पाहूया. तर या ठिकाणी बघा 3690 कोटी रुपयांच्या निधीस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या ठिकाणी बघा त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे 26 जानेवारी 2025 पर्यंत सर्व पात्र भगिनींना लाभ हस्तांतरण होणार आहे. या ठिकाणी बघा महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी ही अपडेट दिलेली आहे. सर्व महिलांच्या खात्यामध्ये 26 जानेवारीच्या आधी हे पैसे जमा होणार आहेत. बघा आजपासूनच हे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. कारण की हे पैसे एका दिवसामध्ये जमा होत नाहीत. जवळपास 4 ते 5 दिवस लागतात सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी. कारण की हे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होत असतात. आता या ठिकाणी बघा तुमच्या खात्यामध्ये कधी पैसे जमा होणार आहेत. तर बघा आज 20 जानेवारी आहे. 20 जानेवारी ते 25 जानेवारी हा जो कालावधी आहे याच कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींना लाभ मिळणार आहे. कारण की त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 26 जानेवारीच्या अगोदर सर्व महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित होणार आहे अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. तर या ठिकाणी बघा सर्वात महत्वाची गोष्ट आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की सर्वच महिलांना हा लाभ देण्यात येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा सर्वात महत्वाची गोष्ट सोमवार ते शनिवार हे पैसे वाटप चालणार आहे आणि सर्वच महिलांना हा लाभ मिळणार आहे. बघा सोमवार आज तारीख आहे 20 जानेवारी. बघा आजपासून हा लाभ वितरित होणार आहे ते शनिवारपर्यंत हा लाभ मिळणार आहे. ठीक आहे. 20 जानेवारी ते 25 जानेवारी हा जो कालावधी आहे 5 ते 6 दिवसांचा या कालावधीमध्ये सर्वच लाडक्या बहिणींना हा लाभ मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना सर्वात महत्वाची अपडेट. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. तर बघा लाडकी बहीण योजनेमधून आतापर्यंत महिलांना जे पैसे मिळालेले आहेत ते 9,000 रुपये मिळालेले आहेत. आणि आता पुन्हा महिलांना 1500 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे सर्वच महिलांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सर्व लाडक्या बहिणींना आता पुन्हा एकदा 1500 मिळणार आहेत. आणि लवकरच लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये सुद्धा देण्यात येणार आहेत. कारण की या 1500 मध्ये जवळपास 600 रुपयांची वाढ करण्यात येणार आहे व महिलांना 2100 रुपये देण्यात येणार आहेत. अशी अपडेट समोर आलेली आहे. परंतु तुम्हाला हे 2100 कधीपासून मिळणार त्याविषयी सुद्धा आपण अपडेट पाहूया. तर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला आतापर्यंत 9,000 रुपये कसे मिळाले आता त्याविषयी आपण माहिती पाहूया. तर बघा तुम्हाला 1500 रुपये जुलै महिन्याचे मिळाले, ऑगस्टचे 1500 मिळाले. त्यानंतर या ठिकाणी बघा सप्टेंबरचे 1500 मिळाले, त्यानंतर ऑक्टोबरचे 1500 मिळाले, त्यानंतर नोव्हेंबरचे 1500 मिळाले आणि डिसेंबरचे शेवटचे वर्ष 2024 मधल्या शेवटच्या महिन्याचे सुद्धा 1500 मिळाले. असे मिळून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आतापर्यंत 9,000 रुपये जमा झालेले आहेत आणि आता पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळणार आहेत. सर्वच महिलांच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. महिलांना आता 7वा हप्ता तर मिळणारच आहे 26 जानेवारीच्या अगोदर. तसेच 8व्या हप्त्यासंदर्भात सुद्धा खुशखबर आहे की 7वा हप्ता तुम्हाला 1500च येणार आहे. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. सध्या तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारीचे जे पैसे आहेत हे 1500च मिळणार आहेत आणि मार्च महिन्यापासून महिलांना 2100 रुपये मिळणार आहेत अशी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. सर्व ठीक आहे. मार्च महिन्यामध्ये जो अर्थसंकल्प सादर होणार आहे त्याच्यामध्येच हा 2100 रुपये बाबत निर्णय घेतला जाणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हा जो सन्मान निधी मिळणार आहे म्हणजे जानेवारी महिन्याचा जो सन्मान निधी मिळणार आहे सर्व लाडक्या बहिणींना, हा जो सन्मान निधी दिला जाणार आहे हा सन्मान निधी 26 जानेवारीच्या आधी दिला जाणार आहे. सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी. सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर आहे कारण की महिलांना आता 26 जानेवारीच्या अगोदर म्हणजे बघा आजच महिलांना SMS पडणार आहे. आजपासून बऱ्याचशा महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. अनेक महिलांना आज पैसे मिळतील. काही महिला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, काही महिलांना 20 तारखेलाच पैसे मिळतील, काही महिलांना 21 तारखेला मिळतील, काही महिलांच्या खात्यामध्ये 22 तारखेला जमा होतील, तर काही महिलांच्या खात्यामध्ये 23 तारखेला पैसे जमा होतील आणि काही महिलांच्या खात्यामध्ये 24 तारखेला होतील, तर काही महिलांच्या खात्यामध्ये 25 तारखेला सुद्धा पैसे जमा होतील. बघा हे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होणार आहेत. जिल्ह्यानुसार हे पैसे जमा होणार आहेत. एकाच दिवशी सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करणे सरकारला सुद्धा किंवा महायुती सरकारला सुद्धा पॉसिबल नाहीये. जवळपास 4 ते 5 दिवस हे पैसे जमा होण्यासाठी लागणार आहेत. त्यामुळे तुमच्या गावातील महिलेला पैसे आले किंवा तुम्हाला नाही आले तर काळजी करायची गरज नाहीये. सर्वांना हे पैसे येणार आहेत. ज्या ज्या महिलांचा अर्ज म्हणजेच फॉर्म मंजूर आहे अशा सर्वच पात्र बहिणींना हा लाभ देण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी बघा काही महिलांनी या योजनेमधून माघार सुद्धा घेतलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही या योजनेसाठी पात्र होत नाही. जवळपास असा आकडा समोर आलेला आहे की 4000 महिलांनी या योजनेमधून माघार घेतलेली आहे व त्यांना जो लाभ मिळत होता तो लाभ त्यांनी स्वतःहून थांबवलेला आहे. ठीक आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ते या योजनेसाठी पात्र नाहीत. ठीक आहे. त्यानंतर बघा आता ज्या आपण उरलेल्या महिला आहेत ज्या या योजनेसाठी पात्र आहेत अशा सर्वच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तर बघा जानेवारी महिन्याचा जो 7वा हप्ता आहे तो हप्ता 26 जानेवारी पर्यंत देण्यात येणार आहे अशी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. 26 जानेवारी पर्यंत सर्वच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी. त्यानंतर बघा सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी बघा मार्च अर्थसंकल्पात 2100 रुपये संदर्भात निर्णय होणार आहे. महिलांना 1500 रुपये ऐवजी थेट 2100 रुपये देण्यात येणार आहेत. सर्वच महिलांच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण की या ठिकाणी बघा थेट 600 रुपयांची वाढ होणार आहे. तुम्हाला जी दर महिन्याला रक्कम मिळत होती 1500 त्याच्यामध्ये आता 600 रुपयांची वाढ झाल्यामुळे महिलांना आर्थिक फायदा होणार आहे. बघा मार्च अर्थसंकल्पामध्ये याबाबत निर्णय घेतला जाणार आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली ही सर्वात मोठी अपडेट आहे. या ठिकाणी बघा खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये बघा जवळपास 3690 कोटी रुपयांच्या निधीस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेली आहे आणि तुम्हाला जो 7वा हप्ता वितरित होणार आहे त्यासाठी लागणारा जो निधी आहे तो आहे 3690 कोटी रुपये वितरित होणार आहेत. त्यामुळे बघा सर्वच महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे सर्वच महिलांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ही आनंदाची बातमी आपण YouTube वरती सर्वात अगोदर देत असतो. त्यामुळे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे. त्यानंतर बघा 26 जानेवारी 2025 पर्यंत सर्व पात्र भगिनींना लाभ हस्तांतरण होणार आहे. या योजनेतील सर्व पात्र महिलांना 26 जानेवारी 2025 पर्यंत लाभ हस्तांतरण होणार आहे. यासाठी राज्य मंत्रिमंडळाने 3690 कोटी रुपयांचा निधीस मान्यताही दिली आहे. महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे. बघा अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. या ठिकाणी लक्षात घ्यायचंय 26 जानेवारीच्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. जानेवारीचा हप्ता जमा होणार आहे आणि फेब्रुवारीच्या हप्त्या संदर्भात सुद्धा नियोजन आहे. त्यामुळे आता तुम्हाला 7वा हप्ता मिळणार. त्यानंतर 8वा हप्ता सुद्धा लगेच महिलांना जमा होणार आहे. ठीक आहे. तसंच बघा आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती त्या दिवशी 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पैठणी साडीचा गिव्ह अवे असणार आहे. त्यामुळे बघा सर्वांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जे पण लकी विनर असतील त्यांना ही पैठणी साडी गिफ्ट मध्ये मिळणार आहे. पोस्टाच्या माध्यमातून ही साडी त्यांच्या ऍड्रेसवर पोहोचवण्यात येईल. यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि लकी विनरला ही पैठणी साडी ज्या दिवशी आपल्या युट्यूब चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबरचं टार्गेट पूर्ण होईल त्याच दिवशी वितरित करण्यात येईल. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे 7वा हप्ता आहे हा 7वा हप्ता 26 जानेवारीच्या आधी सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.